फूड अँड ड्रग्सचे अधिकारी असल्याचं भासवून ट्रक अडवून लुटणाऱ्या टोळीचा नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 पर्दाफाश केलाय। या प्रकरणात 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सुमारे 4,92,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। 11 मे 2025 रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास येवला टोलनाक्यावर 4 अनोळखी इस्मांनी 2 सुपारीनं भरलेले ट्रक अडवले। स्वतःला फूड अँड ड्रग्सचे अधिकारी असल्याचं भासवून त्यांनी ट्रक जबरदस्तीनं सातपूरमधील उद्योग भवन येथे नेला। चालकांकडील मोबाईल फोन, पैसे, गाड्यांच्या चाव्या आणि कागदपत्रेही लुटण्यात आले। या घटनेनंतर मणिशंकर ब्रिजमोहन मिश्रा यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलीस ठाण्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 1 कडे सोपवण्यात आला। पोलीस अंमलदार नितीन जगताप आणि राम बर्डे यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी स्विफ्ट कारनं अंबड लिंक रोडने जात आहेत। वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून गरवारी पॉईंटजवळ कार क्रमांक MH15 CD 7774 सह 2 आरोपींना अटक केली आहे।